Good morning, friends. First of all, wish you Happy New Year. फ्रेंड्स, हा माझा सेकंड टर्ममधला पहिला व्हिडिओ आहे, अर्थात पहिला लेक्चर आहे. आपण पहिली टर्म अगदी वेळेमध्ये पूर्ण केलेली आहे. पहिल्या टर्मचा जो काय सिलेबस आहे तो अगदी वेळेत संपवलेला आहे आणि पुन्हा आपली भेट सेकंड टर्म करता होत आहे. मित्रहो, ज्याप्रमाणे आपण पहिली टर्म कंप्लीट केलेली आहे, अगदी वेळेमध्ये कंप्लीट केलेली आहे, त्याप्रमाणेच आपण सेकंड टर्मसुद्धा अगदी वेळेतच कंप्लीट करणार आहोत. आपण पहिल्या टर्ममधील पहिल्या लेक्चरला जसं की सिलेबस समजून घेतला होता, त्याप्रमाणेच आपण या सेकंड टर्ममध्ये पहिल्या लेक्चरला सिलेबस समजून घेणार आहोत. खऱ्या अर्थाने सेकंड टर्मसाठी कोणता सिलेबस आहे, तो किती तुमच्या परिचयाचा आहे की तो किती तुम्हाला ओळखीचा वाटतोय, हे समजावं हा त्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. सर्वप्रथम पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर एक महत्त्वाची गोष्ट ठेवू इच्छितो आणि ती म्हणजे आपला सब्जेक्ट आणि आपल्या पेपरचं नाव. आपला सब्जेक्ट आहे बँकिंग अँड फायनान्स आणि पेपर आहे पेपर 3. परंतु पेपरचं नाव आहे, पेपर 3चं नाव जे आहे ते म्हणजे बँकिंग लॉ अँड प्रॅक्टिसेस इन इंडिया. खरं तर सिलेबस शिकवून पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी किंवा प्रॅक्टिकलची ओरल फेस करतो, त्यावेळेस त्या संबंधित विद्यार्थ्याला जर विचारलं गेलं की सब्जेक्ट कोणता, तर सांगता आलं गेलं पाहिजे बँकिंग अँड फायनान्स, आणि पेपर कोणता, तर पेपर 3. परंतु पेपर 3चं नाव काय आहे, तर बँकिंग लॉ अँड प्रॅक्टिसेस इन इंडिया हे सांगता आलं गेलं पाहिजे. पेपर आहे बँकिंग लॉ अँड प्रॅक्टिसेस इन इंडिया, सब्जेक्ट आहे बँकिंग अँड फायनान्स. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या टर्म करता तुम्हाला 4th चॅप्टर अभ्यासासाठी होते. अर्थातच सेकंड टर्म करता सुद्धा तुम्हाला 4th चॅप्टर आहेत, अभ्यासासाठी 4th चॅप्टर आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला सिलेबस इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा दिलेला आहे. पहा, सर्वप्रथम आपण इंग्लिशमध्ये जो काय सिलेबस आहे तो थोडक्यात पाहूया आणि नंतर मराठीमधला जो काय सिलेबस आहे तो समजून घेऊया. चॅप्टर नंबर 5 आहे तो म्हणजे रिलेशनशिप बिटवीन बँकर अँड कस्टमर. या चॅप्टरमध्ये आपण डेफिनेशन ऑफ बँकर अँड कस्टमरची पाहणार आहोत. रिलेशनशिप ॲज अ डेटर अँड क्रेडिटर, म्हणजे बँक आणि कस्टमरमध्ये जे काही रिलेशन असतं ते रिलेशन कोणकोणत्या प्रकारचं असतं ते आपण पाहणार आहोत. रिलेशनशिप ॲज डेटर अँड क्रेडिटर, बँकर ॲज ट्रस्टी, बँकर ॲज एजंट, bankers obligation of secrecy of accounts, bankers lien, right of set off, disclosure permitted by the bankers, practices and uses, bankers obligation to honor checks, garnish order and termination of a relationship. This is chapter number 5. And chapter number 6 is that securities for advances. In this chapter you will learn principle of secure advances, precaution to be taken by the banker while advancing against documents of title of to goods, real estate, fixed deposit receipt. The next is billion, supply bills, life insurance policy, shares and agriculture produce. The next Chapter number 7 is that modes of creating charge. In this chapter you will learn lien, pledge, hypothecation, mortgage and types of mortgage, as well as precaution to be taken by bankers while creating and recording charge. And last chapter is that project appraisal and recovery measures. Friends,
In the chapter given some contains is that steps in project appraisal, there are some steps, that is economic, technical, managerial, operational and financial aspects. And next contains is that recovery measures. There are mainly two measures, recovery measures, which one is legal measures and second which is that non-legal measures. Non-legal measures, legal measures and non-legal measures. फ्रेंड्स, आपण मराठीमध्ये जो काही सिलेबस आहे तो पाहूया. मराठीतून असलेला जो काही सिलेबस आहे ते पाहूया. पहा, प्रकरण 5th आहे, चॅप्टर नंबर 5th आहे, तो म्हणजे बँक व ग्राहक यातील नातेसंबंध. म्हणजे बँक आणि बँकेचा ग्राहक याच्यामध्ये नातेसंबंध कोणकोणते असतात ते आपण समजून घेणार आहोत. जे काही नातेसंबंध असतात ते समजून घेण्याच्या अगोदर याच्या सर्वप्रथम आपण बँक व ग्राहकाची व्याख्या समजून घेणार आहोत. यानंतर जे काही प्रत्यक्षात संबंध असतात ते म्हणजे धनको आणि ऋणको संबंध, विश्वस्त बँक म्हणून संबंध, अभिकर्ता बँक म्हणून संबंध, गुप्तते संबंधी बँकेवरील बंधने, बँकेचा धारणाधिकार, हे जे काही कॉन्सेप्ट आहे ते आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर क्षतिपूर्तीचा असणारा अधिकार म्हणजे काय हेही समजून घेणार आहोत. नंतर धनादेशाचा आदर करण्याबाबत बँकेवरील असणारी बंधने आपण समजून घेणार आहोत. देन कर्जमुक्तीचा आदेश आपण समजून घेणार आहोत. आणि शेवटी टर्मिनेशन ऑफ रिलेशनशिप बिटवीन बँकर अँड कस्टमर, दॅट मीन्स नातेसंबंधाचा शेवट आपण समजून घेणार आहोत. देन आपण प्रकरण जे काही 6 आहे ते म्हणजे अग्रिमासाठी प्रतिभूती किंवा कर्जासाठी तारण. अग्रिमासाठी प्रतिभूती हे तुमच्या लवकर लक्षामध्ये जर येत नसेल तर याला म्हणतात कर्जासाठी तारण. कोणतीही बँक कर्ज देताना तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाही, म्हणजे तारणाशिवाय कर्ज देत नाही. तारण हे बँकेसाठी कर्ज देताना मस्ट असतं. अर्थातच या चॅप्टरमध्ये आपण प्रतिभूती अग्रिमांची तत्व, प्रिन्सिपल आपण समजून घेणार आहोत. देन प्रतिभूत अग्रिमाबाबत घ्यावयाची दक्षता. खऱ्या अर्थाने प्रतिभूत अग्रिम कोणकोणते आहेत, म्हणजे कर्जासाठी तारण कोणकोणते आहेत आणि संबंधित तारणावर जेव्हा बँका कर्ज देतात त्यावेळेस बँकेने कोणकोणती प्रिकॉशन, दक्षता, काळजी घेतली पाहिजे हे आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. अर्थातच तारणाचे जे काही प्रकार आहेत ते म्हणजे मालावरील हक्कपत्र, स्थावर मालमत्ता, मुदत ठेव पावत्या, सोने व चांदी, पुरवठा विपत्र, आयुर्विमा पत्र, शेअर्स आणि शेतमाल असे तारणाचे प्रकार आहेत ते आपण समजून घेणार आहोत. एवढंच नव्हे तर अशा तारणावर बँका जेव्हा कर्ज देतात त्यावेळेस बँकेने कोणकोणती दक्षता घेणं गरजेचं आहे, कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे आपण समजून घेणार आहोत. फ्रेंड्स, यानंतर चॅप्टर नंबर 7 आहे तो म्हणजे गहाणाचे प्रकार. गहाण म्हणजे काय? आपण जसं की म्हणतो शेती गहाण टाकलेली आहे, एखादी इमारत गहाण टाकलेली आहे, घर गहाण टाकलेलं आहे आणि कर्ज घेतलेलं आहे. तीच कॉन्सेप्ट म्हणजे गहाण आहे. गहाण, गहाण नाही तर गहाण. एकंदरीत या चॅप्टरमध्ये आपण गहाण म्हणजे काय ते आपण कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि यानंतर याचे आपण टाइप्स, दॅट मीन्स प्रकार आपण समजून घेणार आहोत. याच्यामध्ये काही प्रकार आहेत, गहाणाचे प्रकार आहेत ते म्हणजे धारणाधिकार, म्हणजे धारण करण्याचा अधिकार. देन नेक्स्ट टाइप इज दॅट ताबे गहाण, नजर गहाण, असे गहाणाचे प्रकार आहेत ते आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. इवन आपण त्याच्यामध्ये असणारा जो काही फरक आहे तो फरकही समजून घेणार आहोत. एवढंच नव्हे तर त्याची वैशिष्ट्ये आपण समजून घेणार आहोत. यानंतर फ्रेंड्स, जो काही लास्ट चॅप्टर आहे तो म्हणजे प्रकल्प मूल्यमापन, प्रोजेक्ट अप्रायझल अँड रिकव्हरी मेजर्स. प्रकल्प मूल्यमापन व कर्ज वसुलीचे मार्ग. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मेनली 2 कंटेंट्स आहेत. एक म्हणजे प्रोजेक्ट अप्रायझल अँड सेकंड इज दॅट रिकव्हरी मेजर्स, दॅट मीन्स कर्ज वसुलीचे मार्ग. प्रकल्प मूल्यमापन आणि कर्ज वसुलीचे मार्ग. पहा, प्रकल्प मूल्यमापनाच्या आपण सर्वप्रथम पायऱ्या समजून घेणार आहोत. जे काही प्रकल्प मूल्यमापनाच्या पायऱ्या आहेत त्यामध्ये पहिली पायरी आहे, पहिली स्टेप आहे ते म्हणजे आर्थिक बाजू,
दुसरी म्हणजे तांत्रिक बाजू, तिसरी म्हणजे व्यवस्थापकीय बाजू, चौथी म्हणजे व्यावहारिक बाजू आणि शेवटची एक स्टेप आहे ते म्हणजे वित्तीय बाजू. अशा प्रकारे आपण प्रकल्प मूल्यमापनाच्या पायऱ्या आपण समजून घेणार आहोत. आणि यानंतर आपण कर्ज वसुलीचे मार्ग, सोर्सेस ऑफ रिकव्हरी मेजर्स आपण समजून घेणार आहोत. मित्र हो, कर्ज वसुली म्हणजे बँका जेव्हा कर्ज देतात तेव्हा बँकेनं दिलेलं कर्ज हे वेळेत वसूल होणं हे बँकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब असते, अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. बँकेने कर्ज दिलेलं आहे, पण दिलं गेलेलं कर्ज हे जर वसूल झालं नाही तर बँक अडचणीमध्ये येते. बँक अडचणीमध्ये काय येते तर हे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. कारण बँकेनं दिलेलं कर्ज हे ठेवीतून दिलेलं आहे. ठेवीतून प्राप्त केलेली जी काय रक्कम आहे त्यातून बँकेनं कर्ज दिलेलं आहे. म्हणजे बँका जे काय प्राथमिक कार्य करतात, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे. म्हणजे एका बाजूला बँका ठेवी स्वीकारतात, ग्राहकाच्याकडून ठेवी स्वीकारतात आणि दुसऱ्या बाजूला स्वीकारलेल्या ठेवीतून कर्ज पुरवठा करतात. साहजिकच आहे विद्यार्थी मित्रांनो, स्वीकारलेल्या ठेवीतून बँकेने जर कर्ज पुरवठा केला आणि केलेला कर्ज पुरवठा जर वेळेमध्ये वसूल झाला नाही तर ठेवीदारांनी त्यांची ठेव जर मागितली गेली तर साहजिकच आहे बँकेने ती वेळेत परत केली गेली पाहिजे. किंवा संबंधित ठेव विशिष्ट मुदतीकरता ठेवलेली आहे, ती मुदत संपल्यानंतर ग्राहक बँकेमध्ये येणार आहे आणि बँकेला ठेवलेली ठेव मागणार आहे. त्यावेळेस बँकेने ती ठेव त्या क्षणी परत केली पाहिजे, त्यावेळी परत केली पाहिजे. आणि जर बँकेनं संबंधित ठेव कर्ज रूपाने दिलेली आहे आणि कर्ज रूपाने दिलेली रक्कम जर वसूल झाली नाही, म्हणजे दिलं गेलेलं कर्ज जर वसूल झालं नाही तर ठेवीदाराची रक्कम अर्थात ठेव बँकेला परत करता येणार नाही. बँक कोणतीही असं म्हणू शकत नाही की तुम्ही आमच्याकडे ठेवलेली जी काही रक्कम आहे ती आम्ही कर्ज रूपाने दिलेली आहे आणि दिलं गेलेलं कर्ज हे अजून वसूल झालेलं नाही आहे. ज्यावेळेस वसूल होईल त्यावेळेस तुमची रक्कम आम्ही परत करू, असं बँक कदापि म्हणू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं की जे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि ते म्हणजे ग्राहकाचा बँकेवर विश्वास असतो आणि त्यामुळे ग्राहक बँकेमध्ये रक्कम ठेवत असतो. अर्थातच बँकेनं तो विश्वास हा संपादित केला पाहिजे आणि टिकवला पाहिजे. बँक त्या गोष्टीसाठी उतरली पाहिजे म्हणजे काय की ग्राहकाचा विश्वास संपादित केला पाहिजे, ग्राहकाचा विश्वास टिकून ठेवला गेला पाहिजे. ज्यावेळेस बँक ग्राहकाचा विश्वास टिकून ठेवेल त्यावेळेसच ग्राहकाचा बँकेवर विश्वास राहील. म्हणजे ग्राहकाने स्वतःची ठेवलेली ठेव जर मागितली तर बँकेने ती ठेव ही परत केली पाहिजे. जर बँक ग्राहकाची ठेव वेळेमध्ये परत करू शकत असेल तरच त्या ग्राहकाचा त्या बँकेवर विश्वास राहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या कारणामुळं बँकेनं कर्जाची वसुली ही वेळेत केली पाहिजे. बँकेला कर्ज वसुली वेळेत करता आली गेली पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी पाहणार आहोत, या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत कर्ज वसुलीचे मार्ग. मित्र हो, कर्ज वसुलीचे दोन मार्ग असतात. एक म्हणजे कायदेशीर मार्ग लीगली मेजर्स आणि दुसरा आहे तो म्हणजे नॉन लीगली मेजर्स म्हणजे बिगर कायदेशीर मार्ग. बिगर म्हणजे बेकायदेशीर मार्ग नाही आहे. बिगर कायदेशीर मार्ग म्हणजे बेकायदेशीर मार्ग नाही आहे. बेकायदेशीर मार्ग नसतो, बिगर कायदेशीर मार्ग असतो. म्हणजे कायदेशीर नाही परंतु कर्जाची वसुली त्या माध्यमातून करता येते. अशा प्रकारे कायदेशीर मार्ग आणि बिगर कायदेशीर मार्ग असे दोन मार्ग आहेत, ते आपण या चॅप्टरमध्ये समजून घेणार आहोत. मित्र हो, अशा प्रकारे सेकंड टर्म करता तुम्हाला चॅप्टर 4 आहेत. पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे पहिला चॅप्टर आपण खरं तर इथं पहिल्या सेमिस्टरमध्ये 4 तर आपण
4 चॅप्टर समजून घेतलेले आहेत, म्हणून त्यामुळे या ठिकाणी 5वा चॅप्टर आहे, परंतु सेकंड टर्मकरता पहिला चॅप्टर आहे, तो म्हणजे बँक व ग्राहक यातील नातेसंबंध. नेक्स्ट चॅप्टर म्हणजे अग्रिमासाठी बोटी किंवा कर्जासाठी तारण. नेक्स्ट चॅप्टर म्हणजे तो म्हणजे गहनाचे प्रकार. आणि शेवटचा चॅप्टर आहे तो म्हणजे प्रकल्प मूल्यमापन व कर्जमसुलीचे मार्ग. आपण नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट लेक्चरपासून प्रत्येक चॅप्टरमधील प्रत्येक कंटेंट्स अगदी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. सर्वांनी हा जो काही सिलेबस आहे तो व्यवस्थित समजून घ्या, लक्षामध्ये ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कंटेंट्स आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यावायचा आहे. आणि तुम्हाला जो काही सिलेबस आहे, हा सिलेबस किंवा मिळवलेलं जे काही नॉलेज आहे हे तुम्हाला व्यवहारामध्ये वापरावायचा आहे. अर्थातच हा जो काही पूर्ण सिलेबस आहे हा व्यवहारामध्ये तुम्हाला उपयोगी पडणारा सिलेबस आहे. आणि त्यामुळं जे काही तुम्ही सिलेबस समजून घेत आहात किंवा जो काही कंटेंट्स तुम्ही समजून घेत आहात ते फक्त मार्क मिळवण्याकरता समजून घेऊ नका, तर त्याचा व्यवहारामध्ये तुम्हाला कशाप्रकारे उपयोग होईल, कशाप्रकारे त्याचा उपयोग करता येईल या दृष्टीने हा सिलेबस समजून घ्या. त्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आपण मित्र हो, या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.